व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छित नाही. निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता. पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारण व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहिलं. तर तुम्ही पायाची भिंगरी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून फिरला. महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या, वय वर्ष 84 असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली आहे, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. मी काय करावं, मी आणि माझे सहकारी संस्थेने प्रश्न तो नाही. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो का? कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीचं साहित्य प्रामुख्याने केलं होतं. असं आहे की जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं, त्याच्यामध्ये हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला लाडक्या बहिणीचा, त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला मिळतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रश्न नुसता लाडक्या बहिणी प्रत्यक्षपणानं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने अडीच महिने का काय त्याची रक्कम आत्ता देतो आहोत. पण त्यांनी असं सांगितलं की आज देणार नाही, आम्ही सत्य नसलो ते हे बंद होईल आणि हे बंद होईल याच्याबद्दलची चिंता ज्या वर्गाला होती त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं प्रायमाफेशी आम्हाला दिसतंय. 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं, म्हणजे टक्केवारी जास्त आहे. मग ती याचमुळं वाढली असं पण म्हणता येईल का? साधारणतः असं दिसतंय की 2-1% महिलांचे मतदान वाढले असं आत्ताच्या आकडेवरून दिसतंय. कदाचित हे कारण असू शकतं. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या, त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे. असा काही ग्रह निर्माण झालेला होता का? त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का? मग याकडून असं दिसत नाही. हे गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लोकांच्यात एक अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आक्रमक रीतीनं या सण कॅम्पेन केलं, बघायचा प्रयत्न आम्ही केला, त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं अर्थ दिसतं. समन्वयाच्या बाबत काय सांगाल? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? त्याचा काही फारसा प्रभाव नाही. तर मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो आणि तिथं काही राष्ट्रवादीचाच उमेदवार होता असं नाही, काँग्रेसचा काही ठिकाणी होता, उद्धव ठाकरेंचं काही होतं आणि समजा आमचा उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही, तेही राबवत होते. त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण रिझल्ट हवा तसा आला. ईव्हीएम बाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी. ईव्हीएम बाबत उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीन बद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या संबंधी मी काही भाष्य करू इच्छित आहे. पैशाचा वापर या निवडणुकीत झाला का? असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. सर, मराठा वोट जे आहे हे की फॅक्टर आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला. ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा.
आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. याबद्दल आपण काय सांगा? आणि साहेब त्याचा ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचं तुम्ही म्हणता तसं मत आहे. यासारख्या वाक्यामुळं थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफेशी दिसतो. राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची कथा असं आहे की त्यांच्या जागा जास्त आहेत, ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण नाही. पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थापक कोण आहे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं. बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं. असा बदल नेमका का केला असावा बारामतीकर? त्याचा बघायला कालच गोष्ट घेतली, गेल्या चौकशी करावंच लागेल. महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का? नाही, साधारणतः आमच्या सगळ्या सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले, त्याच्याबद्दल काही कुठं अडचण नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले, पण तरी हा रिझल्ट चालला. पण त्याच्यामध्ये लाडली बहीण हा एक इश्यू त्याच्यामध्ये दिसतो. करत न करत एक धार्मिक याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचा एक फराव असावा असं ठरवून दिसतं. पण हे एक जे चर्चा केली जाते की समाजाच्या काही घटकांनी एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं म्हणतात. त्याच्याबद्दलचा ऑथेंटिक पुरावे अद्याप आमच्याकडे नाही, पण आम्ही त्याचं खोलात जाणार आहोत. ओबीसीनी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली, ओबीसीचं मतदान त्याचमधून झालंय, आता तुम्ही अनालिसिस करताय तसं म्हणताय. असं तुम्ही म्हणता, असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेले आणि आम्ही त्याचा खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. आणि त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात, पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची. मंडळ आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा जो निर्णय ठरतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही. त्यावेळी महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला. हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षण, आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता, त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः धनगर किंवा तत्सम जाते हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्वही माझ्याकडे होतं. त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांच्याबद्दल काही वेगळी भावना असावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होतच नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण 30 ते 40,000 फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे. तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला? काय ज्याची माहिती ऑथेंटिक माझ्याकडे नाही. काही लोक म्हणतात गुजरातवरून आले, काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले, पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्यावर भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे नाही. न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? आम्ही काय त्याचा विचार केलेला नाही. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ठीक आहे, त्यांच्या एकीला आमची राहत आहे. आम्ही कधी किंवा विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राहायची कधी अपेक्षा केली नव्हती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा मिळतील असं त्याने वाटत नव्हतं, पण झालेली
जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आत्ताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादीचं सोडून गेलेली असं फार फिसिस दिसतंय. या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही. साहेब, सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्रानं देखील महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक वेगळी